हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 2 मार्चला होळी आहे. आता 2 मार्चला आहे का 3 मार्चला असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आहे. सायंकाळी 2 मार्चला सायंकाळी 5:55 पौर्णिमेला सुरुवात होते आहे, म्हणजे ती सूर्याने बघितलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्चला 5:07 सायंकाळी ती आहे. म्हणून आपल्याला 2 मार्चलाच होळी साजरी करायची आहे. होळी म्हणजे आपल्यामधील नकारात्मकता, वाईट शक्ती, आपल्यामधले वाईट विचार यांचा नाश करण्याचा हा दिवस असतो. आपल्यामधली वाईट प्रवृत्ती काढण्याचा हा दिवस असतो. या दिवशी आपल्याला या गोष्टी सगळ्या जाळायच्या असतात. होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिले गेलं आहे. म्हणून आपण जर काही वस्तू होळीत टाकल्या तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आज मी तुम्हाला त्याबद्दलच माहिती देणार आहे. म्हणजे होळीमध्ये काही वस्तू जर तुम्ही टाकल्या तर तुमचं आयुष्याचं सोनं होईल. तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख संकट जळून खाक होतील. अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला टाकायच्या आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघायचा म्हणजे बघायचाच आहे, कारण हे काम महिलांना करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आयुष्यात खूप दुःख संकट आहे, पैशांच्या मला समस्या आहेत, आजारपण सततचं सुरू आहे, काही ना काही घरात क्लेश कल आहे, वास्तुदोष, पितृदोष काही ना काही आहे, तर तुम्ही या वस्तू नक्की होळीमध्ये टाका आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चंदनाचं लाकूड येतं बघा, ते पेटत्या होळीत टाकायचं. हे टाकल्यामुळे तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता दूर होईल. तुमच्या घरातले जे काही क्लेश कल असतील ते सगळं दूर होणार आहे. तुमच्या घरात शांततेचं वातावरण तयार होणार आहे. पेटत्या होळीत जर गोवरी टाकली, गायची गोवरी टाकायची, अगदी म्हणजे छोटंसं तुकडं टाकलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे किंवा तुमच्यामधले जे काही वाईट दोष आहेत ते सगळे जळून खाक होतील. कापूर, लवंग आणि विड्याचं पान पेटत्या होळीत टाका. यामुळे काय होईल की तुमच्या घरात कोणी सतत आजारी पडत असेल, सततचा आजार पण सुरू आहे, तर तो व्यक्ती बरा होईल. तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांना चांगलं आरोग्य लाभेल. गव्हाच्या ओव्या जर तुम्हाला मिळाल्या तर त्या नक्की टाका. यामुळे काय होते, अन्नपूर्णा माता आपल्याला प्रसन्न होते आणि अन्नधान्याची आपल्याला कधीही कमतरता भासत नाही. यज्ञ सामग्री येते बघा, होमपुडा. तुम्हाला कुठेही म्हणजे पूजेच्या धार्मिक ठिकाणी ज्या वस्तू मिळतात पूजेच्या ठिकाणी तिथे त्या मिळून जातील. असा पुडा येतो, तो पॅकेट येतं, तर ते पॅकेट घ्यायचं. यज्ञ सामग्री ती सगळी घ्यायची आणि ती तुम्हाला पेटत्या होळीत टाकायची आहे. पेटत्या होळीत यज्ञ सामग्री टाकल्यानंतर काय होईल की तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल, पैसा तुम्हाला कमी पडत असेल किंवा सारखं तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं, कर्जाचा खूप डोंगर वाढला आहे, कर्जबाजारीपणा तुमचा दूर होईल आणि पैशांचे मार्ग तुमचे मोकळे होतील. काळे तीळ पेटत्या होळीत टाका. यामुळे काय होईल की घरातली नजरबाधा, करणीबाधा दूर होईल, वास्तुदोष दूर होईल. आपल्या कुंडलीत बघा ग्रहांचे दोष असतात, तर ते ग्रहांचे दोष दूर होतील. कुठलाही ग्रह तुम्हाला त्रास देणार नाही. एक नारळ घ्यायचं, अख्खं सोललेलं असेल तरी सुद्धा चालेल किंवा शेंडीचं असेल तरी सुद्धा चालेल, तर त्याला गाईचं तूप लावायचं. थोडंसं लावलं तरी सुद्धा चालेल, एका साईडला तूप लावायचं आणि ते नारळ तुम्हाला पेटत्या होळीत टाकायचं आहे. यामुळे आपल्यामधली जी नकारात्मकता आहे ती दूर होते, मनातली मरगळ दूर होते, आपल्या मनाला शांती मिळते. नकारात्मकता आपल्यामध्ये जी आली आहे ती दूर होते, आपल्यामधली वाईट प्रवृत्ती निघून जाते. आता सगळ्यात शेवटची महत्त्वाची वस्तू म्हणजे पुरणपोळी. आता तुम्हाला वाटेल ताई पुरणपोळी तर आम्हाला माहिती आहे, पुरणपोळी पेटत्या होळीत टाकायची असते, परंतु त्याचं कारण काय? पुरणपोळी जर आपण पेटत्या होळीत टाकली तर त्यामुळे काय होतं की आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. मग ते नातं नवरा बायकोचं असो किंवा भाऊ बहिणींचं असो, सासू सुनांचं असो, कुठलंही नातं असतो, तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. पितृदोष किंवा ग्रहदोषांची तुम्हाला बाधा होणार नाही. तुमचे जे म्हणजे वाईट ग्रह चालू असतील ते चांगले होतील. पितृदोष असेल तर तो दूर होईल. पितृदोष आपल्याला लागतच असतो, म्हणून पितृदोष लागल्यामुळे आपल्याला आर्थिक समस्या येतात. हल्ली असं होतं की म्हणजे पुरणपोळी कोणी खात नाही, काही काही घरांमध्ये पुरणपोळी खाल्ली जात नाही. परंतु मी सांगेल म्हणजे बरेच जण मग काय करतात महिला की म्हणजे होळीच्या दिवशी मग पुरणपोळी करत नाही, मग आम्रखंड करतात.
मग बाहेरून काहीतरी आम्रखंड आणतील किंवा दुसरं काहीतरी गोडाचा पदार्थ केला जातो. परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगेल की होळीच्या दिवशी नसेल खात ना तरी सुद्धा तुम्ही थोडंसं पुरण टाका, जास्त टाकू नका. या दिवशी पुरणाचंच महत्त्व आहे. तर तुम्ही पुरणाचं नैवेद्य नक्की करा, कारण आपल्याला पेटत्या होळीत पुरणाची पोळी टाकायची आहे. तर अशा मी तुम्हाला वस्तू सांगितल्या, यातल्या काही वस्तू तुम्हाला ज्या लागतील त्या टाका, किंवा मी तर म्हणेल सगळ्याच वस्तू टाका. म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठला दोष राहणारच नाही, कुठलं दुःख तुमच्या आयुष्यात राहणारच नाही. तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही. अन्नधान्याची, पैशांची कशाचीच तुम्हाला कमतरता भासणार नाही. कुठलेही दोष तुमच्या आयुष्यात राहणार नाही. म्हणून प्रत्येक महिलांनी पेटत्या होळीत या वस्तू नक्की टाकायच्या आहे. आणि जर काही कारणास्तव महिलांचे पिरियड्स आले तर या वस्तू टाकायला तुम्ही तुमच्या मित्रांना, सासूला किंवा तुमच्या घरात कोणी दुसरं असेल, तुमची मुलं मोठे असतील त्यांना टाकायला सांगा. त्यांना सांगितलं तरी सुद्धा चालेल. आणि अजून होळीवर आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओ येणार आहेत आणि धुलीवंदनवर सुद्धा येणार आहेत. धुलीवंदनला आपल्याला काही उपाय करायचे आहेत, त्यावर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणारच आहेत. आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला नवगुरुवारचं व्रत करायचं आहे. कोणती इच्छा पूर्ण होणार आहे, असं हे प्रभावशाली स्वामींचं व्रत आहे. याबद्दलची माहिती येणार आहे. यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.